नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल सोनल कॉर्नर्समध्ये. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवली जाते, ज्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी 90% अनुदान दिले जाते, ज्यामध्ये तुम्हाला 3 हॉर्स पॉवर ते 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत सोलार कृषी पंप हा दिला जातो. तर मग नेमका या योजनेसाठी काय आवश्यक कागदपत्रे आहे, त्याच्या अटी काय आहे, निकष काय आहे, हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसं भरायचा तेही बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे मी आता तुम्हाला मोबाईलमध्येच दाखवणार आहे. तर तुम्ही फॉर्म जर भरायचा असेल तर CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र इथे जाऊनही भरू शकता. तर सर्वात आधी आपल्याला इथे वेबसाईटवरती जायचं आहे. तर याची जी वेबसाईट आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा खाली देत आहे. तर त्याच्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही स्वतः माहिती घेऊ शकता. तर इथे बघू शकता वेबसाईटवर आलेला आहोत. तिथे बघू शकता पहिलाच ऑप्शन मागेल त्याला सोलार पंप, ते ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे क्लिक झाल्यावरती वेबसाईट ओपन होते. तर असा समोरचा इंटरफेस ओपन होऊ शकतो. इथे बघू शकता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. तर मग त्याच्यामध्ये इथे जे 3 लाईन्स दिसतात त्याच्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे. तर थोडक्यामध्ये इथे योजनेची माहिती दिलेली आहे. तर मग आपण सर्वात आधी माहिती बघूया काय आहे. तर कुणाला हा पंप मिळू शकतो. तर इथे बघू शकता शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र किंवा आणि शाश्वत योजना. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच. आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5%. म्हणजे जे जनरल याच्यामध्ये आहेत कोट्यामध्ये त्यांच्यासाठी 10% रक्कम इथे भरायची आहे. आणि जे अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत येतात तर त्यांना 5% इथे रक्कम भरायची आहे. तर जी उर्वरित रक्कम आहे ती कोण भरणार आहे, तर ते केंद्र आणि राज्य सरकारकडून तुम्हाला अनुदान आहे, म्हणजेच 90% जवळजवळ तुम्हाला अनुदान या स्कीममध्ये मिळणार आहे. तर मग जमिनीच्या क्षेत्रानुसार मग आता तुम्हाला किती हॉर्स पॉवरचा पंप मिळणार आहे हे पण इथे सांगितलेलं आहे. तर मग 3 ते 7.5 HP पर्यंत तुम्हाला इथे पंप मिळतो. मग त्यामध्ये तुम्हाला 5 वर्षाची दुरुस्ती हमी मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स सुद्धा मिळणार आहे. मग त्याचबरोबर वीज बिल नाही आणि लोड शेडिंगची चिंता नाही. सिंचनासाठी दिवसा तुम्हाला हा वीज पुरवठा होणार आहे. मग आता याच्यामध्ये निवडीसाठी निकष काय असणार आहे हे थोडक्यात पाहूया. तर 2.5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप, म्हणजे ज्याची जमीन 2.5 एकरपर्यंत आहे अशांना 3 हॉर्स पॉवरपर्यंत इथे पंप मिळणार आहे. आणि ज्यांची जमीन 2.5 एकर ते 5 एकरपर्यंत आहे अशा शेतजमीनधारक शेतकऱ्यांना 5 हॉर्स पॉवरपर्यंतचा पंप इथे मिळणार आहे. आणि 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना 7.5 पर्यंतचे हॉर्स पॉवरपर्यंतचा कृषी पंप इथे मिळणार आहे. तसेच मग पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील. जरी तुम्हाला कमी हॉर्स पॉवरचं जरी तुम्ही मागणी केली तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. मग वैयक्तिक किंवा मग सामुदायिक शेततळे असेल, विहीर असेल, बोरवेल असेल यांचे मालक, तसेच बारमाही वाहणारे नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीन शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. तर ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर, नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत. तसेच अटल सौर कृषी पंप योजना 1 आणि अटल सौर कृषी पंप योजना 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी फक्त यामध्ये पात्र राहणार आहेत. मग हे थोडक्यामध्ये त्यांच्या अटी दिलेल्या आहेत. तर आता थोडक्यामध्ये आता अर्ज कसा भरायचा हे ते आपण पाहूया. मध्ये तुम्ही जो काही GR आहे तो इथे बघू शकता. पुरवठादार यादीमध्ये जे काही वेंडर आहेत त्या वेंडरची इथे लिस्ट दिलेली आहे, त्यांचा ईमेल वगैरे आहे. तुम्हाला कुठल्या वेंडरचा इथे सोलार पंप पाहिजे हे इथे लिस्ट दिलेली आहे, तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता. त्याचबरोबर तक्रार निवारण केंद्र आहे. तुमची काही समस्या असेल तर तुम्ही तिथे जाऊन ईमेल करू शकता. वारंवार विचारले जाणारे कोणते प्रश्न तुम्ही बघू शकता. आता लाभार्थी सुविधांमध्ये आपण जाऊया. तर ते 3 ऑप्शन आहेत. पहिला आहे अर्ज करा. इथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. नंतर अर्जाची सद्यस्थिती, समजा तुम्ही अर्ज केलेला असेल मग त्याचं स्टेटस काय आहे ते तिथे तुम्हाला बघायचं आहे. देयकाची रक्कम
भरणा करा आणि ज्यावेळेस तुम्हाला पेमेंटचा म्हणजे पेमेंट करायचं आहे तर तिसऱ्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही ते पेमेंट करू शकता. तर थोडक्यामध्ये अर्ज कसा भरायचा, त्याला काय कागदपत्र लागणार हे जिथे आपण पाहूया. तर इथे बघू शकता, इथे ऑप्शन आहे इंग्लिश आणि मराठी, तुम्ही लँग्वेज चेंज करून घेऊ शकता. इथे पण वरती 3 ऑप्शन आहे, अर्ज करा, अर्जाची स्थिती आणि तक्रार निवारण. तर मग आता इथे बघू शकता अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचं तपशील इथे द्यायचं आहे. तर आता योजनेचं नाव काय आहे इथे सिलेक्ट करायचं आहे. मागेल त्याला सोलार पंप इथे दिलेलंच आहे. नंतर जिल्हा कुठला आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं गाव कुठलं आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर उपसर्वेक्षण क्रमांक म्हणजे तुमचा जो काही गट क्रमांक आहे शेतीचा तो लिहायचा आहे. नंतर जमीन मालक, जमीन कुणाच्या नावावरती आहे ते इथे द्यायचं आहे. नंतर अर्जदाराचे नाव, त्याचबरोबर लिंग, भ्रमणध्वनी, तुमचा मोबाईल नंबर इथे ही झाली तुमची पर्सनल डिटेल. मग तुमचा इथे पत्ता आणि ठिकाण. तर मग घर क्रमांक काय आहे, तुमचा जिल्हा असेल, त्याचबरोबर तुमचं गाव असेल, तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर पण इथे टाकायचा आहे. त्याचबरोबर सत्यापित नाव. हे झाले तुमचं रहिवाशाचं पत्ता आणि ठिकाण. मग आता तुमचं जलस्रोत आणि सिंचन याच्याबद्दल थोडक्यामध्ये इथे माहिती दिलेली आहे. तर इथे रस्ता, रहिवाशीचा जो पत्ता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रस्ता, खूण, नंतर पिनकोड, तालुका, त्याचबरोबर STD कोड, दूरध्वनी क्रमांक, परमनंट अकाउंट नंबर आणि हे सत्यापित लिंग इथपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके. नंतर जलस्रोतमध्ये इथे तुम्ही बघू शकता जलस्रोत प्रकार कोणता आहे ते लिहायचं. इथे सिलेक्ट केलं तर ऑप्शन येतो. हे बघू शकता तळा आहे, विहीर आहे, बोरवेल आहे, नदीचं पाणी आहे, कॅनल आहे, त्याचबरोबर ट्यूबवेल आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर पाण्याची गुणवत्ता यादी निवडायची आहे. तसेच पावसाळी हंगामात जलस्रोत खोली फूटमध्ये ते पण इथे द्यायचं आहे. विद्यमान शेततलाव आहे की नाही ते इथे सिलेक्ट करायचं आहे. तसेच सिंचन प्रकार कोणता आहे तेही इथे थोडक्यात सिलेक्ट करायचं आहे. उन्हाळी हंगामात किंवा जलस्रोत खोली किती आहे ते लिहायचं आहे. तसेच कूप, नलिका, रुंदी, जलस्रोत खोली फूटमध्ये हे इथे फॉर्म थोडक्यात भरायचं आहे. नंतर कृषी तपशील काय, पिकाचा प्रकार, मागील वर्षी काय पिकं होती ते लिहायचं आहे. शेवटचा वर्ष काय पिकं होती ते इथे लिहायचं आहे. तसेच पिकांची संख्या, मागील वर्षातील काही पिकं घेतली ते लिहायचे. नंतर शेवटचे वर्ष हे सिलेक्ट करायचं आहे. आता पंपाचा तपशील द्यायचं आहे. ते विद्यमान पंप वापरकर्ता आहे की नाही ते इथे द्यायचं आहे. तसंच विद्यमान पंप उपप्रकार काय आहेत ते द्यायचे. तसेच विद्यमान पंपाचा ऊर्जा स्रोत काय आहे ते पण इथे सिलेक्ट करायचं आहे. लिटरमध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता हा एक ऑप्शन आहे. तसेच विद्यमान पंप प्रकार कोणता पंप आहे ते लिहायचं. HP मध्ये त्याची क्षमता काय आहे, किती हॉर्स पॉवर ते लिहायचे. तसेच ऊर्जा कार्यक्षम पंप इथे डिटेल्समध्ये द्यायचं आहे. त्याचबरोबर आवश्यक पंप तपशील, त्याच्यात आवश्यक पंप प्रकारमध्ये इथे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. पंप श्रेणी असेल, आवश्यक पाणी उपसा लिटर आहे पर मिनिट ते सिलेक्ट करायचे. पंप प्रकार कुठला आहे, HP मध्ये त्याचं हॉर्स पॉवर किती आहे हे सिलेक्ट करायचं आहे. आता बूस्टर पंप आणि मोनोपोल तपशील. तर बूस्टर पंप माहिती, पाण्याचा दाब आणि प्रवाह वाढवण्यासाठी कमी पाण्याचा दाब किंवा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करणे यासारख्या समस्या सोडवण्यासाठी अतिरिक्त पंप. तर मोनोपोल उंचीची माहिती काय, तर लाभार्थ्यांच्या गरजेनुसार खांबाची उंची 20 फुटापर्यंत तुम्हाला वाढवता येते. अतिरिक्त खर्चाने देखमध्ये लाभार्थ्याने संयुक्त सर्वेक्षणापूर्वी बूस्टर पंप आणि निवडलेल्या मोनोपोलची किंमत विक्रेत्याला द्यावी लागेल. इथे किती मोनोपोल तुम्हाला म्हणजे किती उंचीचा पाहिजे, बूस्टर पंप क्षमता काय ते लिहायचे. इथे उंची बदलायची आहे की नाही ते लिहायचे. बूस्टर पंप तुम्हाला हवा आहे की नाही हे सुद्धा इथे द्यायचं आहे. आता इथे थोडक्यामध्ये तुम्हाला जेव्हा पेमेंट करायचं असतं त्यासाठी इथे बँकेचं तपशील द्यायचं आहे. तर बँक खाते नंबर द्यायचा आहे तुम्हाला, IFSC कोड द्यायचा आहे, तसेच MICR कोड द्यायचं आहे आणि शाखेचं नाव, तुमचं शहर असेल, गाव असेल ते इथे द्यायचं आहे. नंतर बँक अकाउंट कुणाच्या नावाने ते लिहायचे, खातेधारकाचे नाव, बँकेच्या नावाने शाखेचे नाव.
तर आता थोडक्यामध्ये इथे घोषणा पत्र दिलेलं आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. हा डिक्लेरेशन फॉर्म आहे, म्हणजेच थोडक्यात तुमच्याकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे. हे द्यायचं आहे ते खाली ते दिलेलं आहे. मी भरलेला फॉर्म हा तपासलेला आहे, सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे. वरील माहिती मला समजली असून मला समजावून देण्यात आलेली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करत आहे. मी सहमत आहे. मी एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही. कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास महावितरण सौर पंप काढून टाकू शकते. तर मग हे थोडक्यामध्ये तुम्ही ते स्वतः वाचून घेऊ शकता. तो डिक्लेरेशन ते टिक करू शकता आणि डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करू शकता. आणि थोडक्यामध्ये इथं आवश्यक कागदपत्रे काय ते इथे बघूयात. तर सर्वात आधी 7/12 उतारा, एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र ₹200च्या मुद्रांक कागदावर सादर करणे. आता जर तुमची विहीर असेल किंवा मग तुमचं कूपनलिका असेल, ह्यामध्ये जर एकापेक्षा 7/12वरती जास्त नावं असतील तर मग अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला, 200चा स्टॅम्प पेपर आहे किंवा 100चा असेल त्याच्यावरती हे जे काही ज्यांची नावं असणार आहेत एक्स्ट्रा त्यांच्याकडून तुम्हाला ना हरकतपत्र घ्यायचं आहे, म्हणजेच थोडक्यात त्यांची NOC घ्यायची आहे. तर मग खाली त्याच्यामध्ये ते अपलोड करायचे आहे फोटो. नंतर रद्द केलेली धनादेश म्हणजे कॅन्सल चेक पाहिजे. त्याचबरोबर बँक पासबुकचा तुमचा इथे फोटो पाहिजे. त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा तुमचा इथे फोटो पाहिजे. मग आता खाली इतर कागदपत्रे काय आहेत ते बघूया. तर पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला हवा आहे. तसेच शेतजमीन असेल, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदारांचे ना हरकतपत्र आणि अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत तुम्ही येत असेल तर त्याचं तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र आहे. मग आता हा जो काही फॉर्म आहे पूर्ण भरून झाल्यावरती जतन आणि पुढेवरती तुम्ही जमा होणार आहे पुढे जाऊन तो फॉर्म. आणि जर काही चुकलंच असेल तर तुम्ही ते रद्द करून घेऊ शकता, पुन्हा एकदा तो वाचू शकता. मग तो फॉर्म जमा केल्यावरती तुम्हाला एक अर्ज क्रमांक येणार आहे. तो अर्ज क्रमांक तुम्हाला जपून ठेवायचा आहे. तर इथं अर्जाच्या स्थितीवरती जर पाहिलं तर अर्जाची सद्यस्थिती काय आहे ते बघू शकता. नंतर लाभार्थी हिस्सा रक्कम भरणा किती करायचा आहे ह्याचं पण साठी आहे. काही वेळेस काही जिल्ह्यांचं म्हणजे जिल्ह्यावाईज ते भरण्याचे रक्कमचं ऑप्शन येत आहे. काहींच्या याच्यामध्ये ऑप्शन येत आहे, काहींच्या याच्यामध्ये येत नाही, लगेच येत नाही, काही कालानंतर येत आहे. तर इथे अर्जाची सद्यस्थिती जर तुम्ही पाहिली तर ते बघू शकता लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा. जर तो तुम्हाला नंबर मिळणार आहे तो इथे तुम्हाला लॉग इन करायचा आहे आणि ते बघू शकता की तुमचं अर्जाचं स्टेटस काय आहे ते, आणि नंतरच तुम्ही तिथे पेमेंट भरू शकता. मग 3 हॉर्स पॉवरसाठीचं पेमेंट वेगळं आहे. त्याचबरोबर 5 हॉर्स पॉवर असेल किंवा 7.5 हॉर्स पॉवरसाठीचं पेमेंट हे वेगळं असणार आहे. जर कुठली तक्रार असेल तर इथे तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तुमची काही तक्रार दिलेली असेल तर त्याचा काही रिप्लाय आहे की नाही तोही इथे जाऊन बघू शकता. तर मग व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती मिळतील.